नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 4 पार्ट्समध्ये काय बघितलं, इवन 5 भागांमध्ये आपण म्हणू शकतो. तर वनस्पतींचे वर्गीकरण ठीक आहे, इन डिटेल बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरचे आपण PYQ पण घेतलेले आहेत आणि पुन्हा सरळ सेवेमध्ये जे काही आपण पुस्तक वापरत आहोत आदरणीय विठ्ठल बडे सरांचं, तर त्यांनी जे चॅप्टरमध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत ते पण आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण किंगडम प्लांटी किंवा वनस्पतींचे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे व्यवस्थित कंप्लीट केलेलं आहे. त्या सगळ्या लेक्चर्सची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ज्यांना हवं असेल तुम्ही ते फॉलो करू शकता. ठीक आहे, आता पुढे बघा. आज बघणार आहोत प्राण्यांचं वर्गीकरण. तर प्राण्यांचं वर्गीकरण बघताना हे जे आहेत संघ जेवढे हे दिलेले आहेत हे टोटल 11 आहेत. यात एक जो नाही लिहिलेला आहे तो आहे टिनोफोरा. ठीक आहे, तर हे सगळे जे 11 आहेत हे आपण म्हणजे ट्रिक्सच्या स्वरूपात कसे पाठ करायचे हे मी तुम्हाला सांगते. आणि हे पाठ करणं किती गरजेचं आहे, त्याच्याने आपलं सगळं काय म्हणतात सगळं ॲनिमल किंगडम आपला व्यवस्थित पाठ होणार आहे. पण ह्या सिक्वेन्सनेच ह्या गोष्टी जर पाठ झाल्या तर आपल्याला ते पुढच्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत. तर मग आजचा व्हिडिओ आपण भाग पहिला आहे आणि काही भागांमध्ये आपण प्राण्यांचं वर्गीकरण कंप्लीट करून घेणार आहोत. बघा, सुरुवात करूया. प्राण्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे, आपण यापूर्वी पंचसृष्टीचे वर्गीकरण पाहिले आहे. आता या प्रकरणात आपण सृष्टी प्राणी किंवा किंगडम ॲनिमेलिया अभ्यासणार आहोत. पूर्वीच्या वर्गीकरणात फक्त 2 सृष्टी होत्या. कोणत्या? प्लांट आणि ॲनिमल. परंतु प्रोटोझोआ, कवके, जीवाणू यापैकी काही वनस्पती तर काहींना प्राण्यांमध्ये वर्गीला गेले होते. बघा, परंतु प्रोटोझोआ, कवके, जीवाणू यापैकी काहींना वनस्पती तर काहींना प्राण्यांमध्ये वर्गीला गेले होते. ठीक आहे, त्यापैकी प्रोटिस्टा सृष्टीतील सर्व प्रोटोझोआ हे प्राणीसृष्टीमध्ये समाविष्ट होते. परंतु RH विटाकर यांच्या पंचसृष्टीनुसार प्राणीसृष्टी ही आता ठराविक म्हणजे स्पेसिफिक झालेली आहे. ठीक आहे, जो काही चॅप्टर आपल्याला बघायचा आहे तो कोणता, तर जो आपण आता 1-2 मिनिट मी तुम्हाला दाखवून देते. हा जो चॅप्टर मी आता तुम्हाला दाखवते आहे जैवविविधता. ठीक आहे, हा चॅप्टर आपल्याला खूप व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर मग याच्यात जे काही सृष्टी दिलेल्या आहेत त्या सृष्टी आपल्याला व्यवस्थित कंप्लीट करायच्या आहेत. तर मग याच्यात सृष्टी प्राणी किंगडम ॲनिमेलिया विषयी काय काय दिलेलं आहे ते थोडक्यात फक्त बघून घेऊ. आणि आपला किंगडम प्लांटी किंवा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हे आपलं जेव्हा पाठ होईल किंवा व्यवस्थित चॅप्टर झालं की आपण हा चॅप्टर कंप्लीट करून घेणार आहोत. बघा, सृष्टी प्राणी किंगडम ॲनिमेलिया हे सजीव बहुपेशीय आहेत. प्रदव्य प्रतल हेच पेशीचे बाह्यतम आवरण असते, पेशी भित्तिका नसते. नीट लक्षात ठेवा, पेशी भित्तिका नसते. आणि प्रद्रव्य पटल हेच पेशीचे बाह्यतम आवरण असते. हे परपोषी, होलोझोइक व चल आहेत. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन चॅप्टरकडे येऊया. बघा, आता प्राण्यांचे वर्गीकरण, सृष्टी प्राणी. प्राण्यांचे वर्गीकरण पहिलं तर बघा, आता 2 पॉईंट दिले कशा पद्धतीने. आता 17 नंबरचा चॅप्टर आहे हा, त्याच्यातलं 17.1 पॉईंट बघतो आहोत. कोणता? प्राण्यांचे वर्गीकरण. त्याच्यातही प्राण्यांचे वर्गीकरणमध्ये पॉईंट A आणि पॉईंट B कळलं. अशा पद्धतीने प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केलं आहे ते आपण बघणार आहोत. बघा, प्राण्यांचे वर्गीकरण नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्राण्यांची प्रजाती असाव्यात. ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. ॲरिस्टॉटलने शरीराचे आकारमान, सवयी, अधिवास यांचा आधार घेतला. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्ट, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला. त्यांनी पण कसला? कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला. डोब्स्की आणि मेयर यांनी उत्क्रांतीवादानुसार वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल वूस यांनी सुद्धा प्राण्याचे वर्गीकरण केले. या सगळ्यांची नावं लक्षात ठेवा. कृत्रिम म्हटलं तर कोणाकोणाची? ॲरिस्टॉटल, थिओफ्रेस्ट, प्लिनी, जॉन रे, लिनियस. राहील एवढं लक्षात. नंतर उत्क्रांतीवादानुसार म्हटलं तर 2 नावं लक्षात ठेवा, डोब्स्की आणि मेयर.
आणि कार्ल बूच यांचंही नाव वर्गीकरणासाठी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. आता असमपृष्ठरज्जू व समपृष्ठरज्जू प्राणी, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. तर बघा, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू यांमधला मेन भेद काय आहे बघा. पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड फक्त गर्भावस्थेतच असतो कोणत्या याच्यात, असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये. आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये काय असतो, नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू गर्भाशयातही असतो आणि जन्मानंतरही पाठीचा कणा म्हणून रूपांतरित होतो. ठीक आहे. 2 नंबरचा पॉईंट, ग्रसनीमध्ये कल्लाविदरे फॅरेंजियल स्लिट नसतात. काय म्हटलंय, नसतात. इकडे समपृष्ठरज्जूमध्ये श्वसनासाठी कल्ले किंवा फुफ्फुसे. पुढचं पॉईंट बघा, चेतारज्जू असेल तर तो भरीव जोडीने समोरच्या बाजूस असतो. काय म्हटलंय, समोरच्या बाजूस असतो. आणि इकडे काय लिहिलंय, समपृष्ठरज्जू चेतारज्जू एकच पोकळ व मागच्या बाजूस असतो. ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. त्यानंतर हृदय असेल तर मागच्या बाजूस असते आणि हृदय असेल तर समोरच्या बाजूस असते. ठीक आहे, राहील लक्षात. हे बघा, आता याच्यात तुम्हाला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवण्यासाठी एकच लक्षात ठेवा. समपृष्ठरज्जूमध्ये मानव येतो, बरोबर. मग मानवाचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा जे काही त्याच्याशी कोरिलेट होईल ते सगळं समपृष्ठरज्जू, आणि त्याच्या विरुद्ध लक्षात ठेवणार असमपृष्ठरज्जू. बघा, मानव लक्षात ठेवला, समपृष्ठरज्जू असतो तो. मग बघा, पृष्ठरज्जू आपण गर्भाशयात असतो तेव्हा पण असतो आणि जन्मानंतरही पाठीचा कणा म्हणून तो रूपांतरित होतो, बरोबर. श्वसनासाठी कल्ले असतात किंवा फुफ्फुसे असतात, बरोबर. चेतारज्जू एकच पोकळ व मागच्या बाजूस असतो, बरोबर, मागच्या बाजूस असतो. आणि हृदय कुठे असतं, समोरच्या बाजूस असतं. आणि त्याच्या विरुद्ध जर विचारलं तर असमपृष्ठरज्जू करायचं. ठीक आहे, पुढे बघा. हे जस्ट तुमच्या लगेच व्यवस्थित लक्षात राहावं याच्यासाठी मी तुम्हाला कोरिलेट करून सांगितलेलं आहे. आता पुढे बघा. सध्या रॉबर्ट व्हिटाकरांच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला आहे. बघा, सध्या रॉबर्ट व्हिटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला आहे. यामध्ये शरीराचे रचनात्मक संघटन म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन, खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन, शरीराची सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री, देहगुहा बॉडी कॅव्हिटी, जननस्तर, जर्मिनल लेयर्स अशा मुद्द्यांचा आधार घेतला जातो. प्राणीसृष्टीमध्ये जवळपास 35 संघ येतात. किती येतात हे लक्षात ठेवा, 35 संघ येतात. त्यापैकी 11 संघ हे प्रमुख व मोठे मानण्यात येतात. हे वर्गीकरण खालील मुद्द्यांवर अवलंबून असते. बघा, शरीराचे रचनात्मक संघटन. आता आपलं स्टार्ट झालेलं आहे, ज्या पद्धतीने डिव्हायडेशन दिलेलं आहे. आता बघा, शरीराचे रचनात्मक संघटन, नंतर जर्मिनल लेयर्स, त्याच्यानंतर बघा शरीराची सममिती, देहगुहा, नंतर खंडीभवन, मुख आणि गुदद्वाराची निर्मितीनुसार प्रचलनाचे अवयव, यानुसार आपण हे सगळं इथपर्यंत आज बघणार आहोत. आता याच्यात तुम्हाला हे नीट पाठ पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला पुढे जे जे आपण बघणार आहोत ना ते तुमचं सहजगता लक्षात राहील आणि अजिबातही तुम्हाला भीती वाटणार नाही की आपल्याला उत्तर निघेल की नाही. तर आधी एवढं बघू, कोणती गोष्ट, ही एवढी गोष्ट बघून घेऊ आपण. म्हणजे काय होईल, हे बघून झाल्यानंतर मी तुम्हाला ट्रिक सांगते. बघा, शरीराचे रचनात्मक संघटन. एकपेशीय प्राण्याचे शरीर संघटन जीवद्रव्य स्तर म्हणजे प्रोटोप्लॅमिक ग्रेड या प्रकारचे असते. तर काही बहुपेशीय प्राण्याचे शरीर संघटनाचे प्रकार पुढील प्रमाणे. बघा, पेशी स्तर, मग नंतर पेशी उती स्तर संघटन, नंतर उती अवयव स्तर संघटन आणि नंतर अवयव संस्था स्तर संघटन. बघा, पेशी स्तर म्हणजे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये कोणता संघ येतो, पोरिफेरा. त्याच्यानंतर पेशी उती स्तर संघटन म्हणजे सेल टिश्यू, याच्यात कोणता संघ येतो, संघ निडारिया. उती अवयव स्तर टिश्यू ऑर्गनमध्ये सप्टेक्रुमी, प्लॅटीहेल्मिंथिस. आणि अवयव संस्था स्तर संघटन ऑर्गन सिस्टीममध्ये मानव, बेडूक, खेकडा व इतर संघ. चला आपण आता हे पाठ करून घेऊ. बघा, तर आता संघ आपल्याला हे पाठ करायचे आहे. तर मी जी ट्रिक बनवलेली होती तीच ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, बघा. लक्षात कसं ठेवायचं, तर जे पहिले, आता इथे किती लिहिलेले आहेत, 11 लिहिले आहेत टोटल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
हां, इथे हेमिकॉर्डेटा आणि खाली एक कॉर्डेटा येईल. कॉर्डेटा लिहिलेलं नाही आहे, म्हणजे टोटल 11 आहेत. बघा पाठ कसं करायचं. पॉरिफेरा आधी नीट हे लक्षात ठेवा. ही क्रोनॉलॉजी लक्षात कशी ठेवायची त्याच्यासाठी ही ट्रिक आहे. पॉरिफेरा, सिलेंटराटा, टिनोफेरा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमॅटहेल्मिंथिस, ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि नंतर शेवटी कॉर्डेटा. बघा लक्षात ट्रिक कशी पाठ करायची. आता हे बाकीचं सगळं जाऊ द्या. आता लक्षात ठेवायचं. पोरींनी सिंड्रेला आणि टीनाला प्लेट दिल्या. कोणी दिल्या सिंड्रेला आणि टीनाला प्लेट? तर पोरींनी दिल्या. सुरुवात पोरीफेरावरून होईल. नीट लक्षात ठेवा. कधी कधी काही गोष्टी आपल्या पाठच होत नाही, तर ॲटलिस्ट आपण पहिली आणि शेवटची तरी लक्षात ठेवतो. मग पोरीवरून ट्रिक्स स्टार्ट कशावरून होते? पोरीवरून. पोरींनी काय केलं? सिंड्रेला आणि टीनाला प्लेट दिल्या. टीनाला आणि सिंड्रेला नाही म्हणायचं. सिंड्रेला आधी येते मग टीना येते. काय दिल्या? प्लेट दिल्या. पोरींनी सिंड्रेला आणि टीनाला प्लेट दिल्या. ही एक ट्रिक झाली. आणि दुसरी लक्षात ठेवा. निमा आणि ऑर्थोपेडिक सर्जन मॉलमध्ये गेले, तिथे त्यांनी एक हेमिकॉर्ड घेतला. आता याच्यावरून म्हणजे 2 ट्रिक तुम्ही लक्षात ठेवणार. पोरींनी सिंड्रेला आणि टीनाला प्लेट दिल्या आणि निमा आणि ऑर्थोपेडिक सर्जन मॉलमध्ये गेले, तिथे त्यांनी एक हेमिकॉर्ड घेतली. पोरींनीवरून पोरिफेरा, सिंड्रेलावरून सिलेंटराटा, टीनावरून टिनोफोरा. आता सिलेंटराटा शेवटी ट येतं ना, त्याला लागून लगेच टिनोफोरा घ्यायचं. अजून एक ट्रिक सांगितली. ठीक आहे. टिनोफोरा. आता याच्यात टिनोफोरा दिलेलं नाही आहे, पण इथे मी टी लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्ही टिनोफोरा इथे कन्सिडर करा. पोरिफेरा, सिलेंटराटा, टी नंतर टिनोफोरा. असं बघा पुढे. पॉरिफेरा, पोरींनी पॉरिफेरा, सिंड्रेला, सिलेंटराटा, टीनावरून टिनोफोरा, प्लेटवरून प्लॅटीहेल्मिंथिस, निमावरून निमॅटहेल्मिंथिस, आणीवरून ॲनेलिडा, ऑर्थोपेडिक सर्जनवरून ऑर्थोपोडा, मॉलमध्ये गेले त्याच्यावरून मॉलुस्का, एक वरून इकायनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डवरून हेमिकॉर्डेटा. ठीक आहे. इथे हेमचा अर्थ सोने पण घेता येईल. सोने पण होतो असं लक्षात ठेवा. तर ही ट्रिक लिहून घ्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण आता सगळा पुढचा खेळ याच्यावरच अवलंबून आहे. ठीक आहे. बघा आता तर आपण पेशी स्तर बघितलं. आता पेशी स्तरमध्ये आता दुसरं एक मला तुम्हाला दाखवायचं आहे की आता हे सगळे पाठ झाल्यानंतर मी काय केलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. मी जसं केलं आहे तसं. तुम्हाला जर ते थोडं खिचडी झाली असं वाटत असेल, कारण माझे ते जुन्या नोट्स आहेत, तर तुम्ही स्वतः व्यवस्थित डायग्रॅमॅटिक 1, 2, 3 वेळा लिहून बघा. आता मी काय केलं आहे. प्राणीसंघ, मग पॉरिफेरा आणि सिलेंटराटा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमॅटहेल्मिंथिस या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या. ठीक आहे. हे दिसतंय. त्याच्यानंतर मग मी लिहून घेतलं आहे की मग हे लिहिल्यानंतर एक चार्ट कशासाठी होईल की सिलोमेट कोणते, देहगुहा असणारे कोणते. तर मग मी इथे लिहिलं आहे सिलोमेट असणारे, त्याच्यानंतर असिलोमेट असणारं हे, आणि खालचे उरलेले कोणते, युसिलोमेट. तर म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मग असं प्रत्येकाचं करावं लागणार आहे ना आपल्याला. मग तुम्ही 2-3 चार्ट फॉर्मॅटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा मेन्शन केल्या. त्याच्याने काय होईल, शेवटची रिव्हिजन जेव्हा तुम्हाला करायची असेल तेव्हा जस्ट तुम्ही हा चार्ट ओव्हरलुक करायचा, पटापटा बघून घ्यायचं आणि तुमचं पाठ होऊन जाईल. ठीक आहे. आणि मी पुन्हा सांगते, मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे मी इन डिटेलच घेते आहे, पण याच्यापेक्षाही विस्तृत स्वरूपात मला घ्यायचं आहे की जे तुम्हाला अजून चार्ट फॉर्मॅटमध्ये असेल त्याला कालावधी राहील. पण मग जर मी त्या गोष्टीसाठी थांबून राहिले तर हेही व्हिडिओ येणार नाहीत. त्याच्यासाठी मी कुठेतरी तर स्टार्ट केलेलं आहे. कारण सगळंच जर सागर संगीत करायचं म्हटलं तर त्याला अजून कालावधी जाईल. मग कुठेही आपण मागे नको पडायला, त्याच्यासाठी मी या पद्धतीने स्टार्ट केलेलं आहे. तर बघा आता सांगायचं काय मला, पेशीस्तर कोणामध्ये आहे तर पॉरिफेरामध्ये. ठीक आहे. हे बघा पॉरिफेरामध्ये. पेशीस्तर म्हणाल तर पॉरिफेरा. मग आता तुम्ही काय करायचं, हे सगळे लिहून घ्यायचे. पेशीस्तर म्हटलं तर याच्या पुढे लिहायचं पॉरिफेरा किंवा पॉरिफेराच्या इथे पेशीस्तर लिहायचं. त्याच्यानंतर पेशी उतीस्तर संघटन कुठे म्हटलं आहे, संघ निडारिया. ठीक आहे. संघ निडारिया. आता इथे सिलेंटराटा म्हटलं आहे ना, त्यालाच निडारिया आहे पण म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग तो कोणता आहे
तर पेशी उतीस्तर संघटन, नंतर उती अवयव संघटन चपटे कृमी म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिस, आणि अवयव समता कुठे मानव बेडूक खेकडा इतर संघ. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघा. शरीर रचना जननस्तर आद्यस्तर किंवा जर्मिनल लेअर. शरीर आवरण हे बहुतांश दुहेरी किंवा तिहेरी असते. हां, शरीर आवरण हे बहुतांश किती असतं, कसं असतं, दुहेरी किंवा तिहेरी असतं. ठीक आहे. दुहेरी आवरण असणारे प्राणी डिप्लोब्लास्टिक म्हणजे कोणत्या लेअर, मग एंडोडर्म आणि एक्टोडर्म, एंडो आणि एक्टोडर्म. ठीक आहे. मग हे कोणामध्ये आहे, सिलेंटरेटा आणि टिनोफोरामध्ये. हां, सिलेंटरेटा आणि टिनोफोरामध्ये. बघा, सिलेंटरेटा आणि हा टिनोफोरा याच्यामध्ये काय, 2 लेअर एक्टोडर्म आणि एंडोडर्म. पुढे बघा, तिहेरी आवरण असणारे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे उर्वरित जे 9 संघातील आहे ते. बघा, मग आपण टिनोफोरा आणि सिलेंटरेटा यांना जेव्हा आपण दुहेरी याच्यात कन्सिडर केलं तर मग उरलेले जे प्लॅटीहेल्मिंथिसपासून खालचे आहेत कॉर्डेटापर्यंत ते काय म्हणता येते, तिहेरी आवरणयुक्त म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक. हे सगळं नीट लक्षात ठेवा. त्याच्यासाठी मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली आहे. मी स्वतः कसं करते, मी स्वतः कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेले आहे या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी मी दाखवते आहे. त्यामुळे त्या गोष्टी जरा नीट आकलन करण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, शरीर सममिती बॉडी सिमेट्री. सममिती म्हणजे शरीराचे रचनात्मक विभाजन होय. जसे की मानवाचे शरीर 2 समान भागात विभागता येते म्हणून त्याला काय म्हणतात, द्विपार्श्व सममित बायोलॅटरल सिमेट्रिकल हां असे म्हणतात. म्हणजे माणसाच्या मध्यातून उभा छेद घेतला की त्याचे 2, पण एकच छेद असा असतो ना, दुसरीकडून कुठून घेतलं तर त्याला मधून न छेदता दुसरीकडून घेतला छेद, त्याचं समांतर विभाजन होणार आहे का, नाही ना, मग तो एकच छेद असतो, बायोलॅटरल सिमेट्री. इतर प्रकार बघा, असममित असिमेट्रिकल हां, ज्यांना विशिष्ट आकार नसतो व ज्यांचे समान 2 भाग पडत नाही असे प्राणी, उदाहरणार्थ पाहिला गोगलगाय, स्पंज. त्याच्यानंतर अरीय सममित रेडियल सिमेट्रिकल, जरी यांना मध्य अक्षातून कापले तरी दोन्ही सारख्याच भागांमध्ये विभाजन होते, उदाहरणार्थ हायड्रा इन ब्रॅकेट निडारिया, तारामासा, प्रौढ, इकायनोडर्मॅटा, टिनोफोरा. द्विपार्श्व सममित केवळ एकच अक्ष असा असतो ज्यातून कापल्यास 2 समान भाग पडतात, उदाहरणार्थ बेडूक, उंदीर, माणूस, कीटक, मासे, पक्षी. नंतर गोलीय सममित काय, स्पेरिकल सिमेट्री. त्याच्यात लक्षात ठेवा एक उदाहरण सियार्चिन. पुढे बघा, देहगुहा बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम असणे व नसणे. बघा, बहुपेशीय प्राण्यांच्या मध्यस्तरातून किंवा मध्यस्तरापासून मेझोडर्म किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. ठीक आहे. देहगुहा कशापासून तयार होते हे नीट लक्षात ठेवा. तर मेझोडर्मपासून. हां, आता इथे आपण 2 लेअर पाहिल्या, कोणत्या, एक्टोडर्म, एंडोडर्म. ही एक जी मधली असते मेझोडर्म. हां, बहुपेशीय प्राण्यांच्या मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. देहगुहा आतील अवयव समाविष्ट करून घेतात. यात द्रव असल्याने अवयवाचे घर्षण रोखतात, शॉक शोषण करतात. आता देहगुहा नसणारे त्यांना म्हणतात असिलोमेट. खोटी देहगुहा असणारे त्यांना म्हणतात सुडोसिलोम, आणि ज्यांना खरी देहगुहा असते त्याला म्हणतात युसिलोमेट्स. ठीक आहे. बघा, आता देहगुहा नसणारे फॉरिफेरा, सिलेंटरेटा, प्लॅटीहेल्मिंथिस. हां, आता बघा मी कसं केलं आहे, आता एक उदाहरण म्हणून दाखवते. बघा, फॉरिफेरा, सिलेंटरेटा आणि प्लॅटीहेल्मिंथिस. हां, आता मला शोधू द्या मी कुठे लिहिलंय ते. हां, बघा सापडलं मला. तुम्हाला कसं करायचं आहे ते मी सांगते. आता पॉरिफेरा, सिलेंटरेटा, प्लॅटीहेल्मिंथिस काय लिहिलंय, गुहाहीन शरीर म्हणजे असिलोमेट. पहिले 3 राहिले लक्षात, 3. मग नंतर फसवी देहगुहा सुडोसिलोमेट असणारे कोणते, एस्केलहेल्मिंथिस. हां, आणि उर्वरित जे असतात ते कोणते, युसिलोमेट. कळतंय तुम्हाला, मी हे येल्लो हायलाईटमध्ये करून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. समजलं. असिलोमेट पहिले 3, मग नंतर एस्केलहेल्मिंथिस, फसवी देहगुहा किंवा सुडोसिलोमेट,
आणि युसिलोमेट खरी देहगुहा असणारे मी अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला आवडत असेल तुम्ही करू शकता. फक्त आयडिया देणं माझं काम आहे. बघा वाचूया. देहगुहा नसणारे पॉरिफेरा सिलेंटराटा प्लॅटीहेल्मिंथिस. सुडोसिलोम संपूर्ण देहगुहा नसणे म्हणून याला भ्रमित देहगुहा असे म्हणतात, किंवा ज्यांची देहगुहा मध्यस्तरापासून बनत नाही, उदाहरणार्थ निमॅटोडस किंवा एस्केल हेल्मेंथिस. आता निमॅटोडलाच एस्केल हेल्मेंथिस म्हणता, हे पण लक्षात ठेवा. आणि युसिलोमेट्स खरी देहगुहा असणारे सजीव, उर्वरित 7 संघ. ठीक आहे, पुढे बघा. खंडीभवन बॉडी सेगमेंटेशन. आता इथे बेसमेंटेशन आणि मेटॅमिझम. बघा खंडीभवन, जर प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागले गेले असेल तर त्यास सेगमेंटेड बॉडी म्हणतात. उदाहरणार्थ बघा गांडूळ आणि पॅरिपेटस. बघा ॲनालिड्स आणि ऑर्थ्रोपोड्समध्ये शरीर कसं खंडीभवन झालेलं असतं. त्याच्यानंतर मुख आणि गुदद्वार निर्मिती, म्हणजे मुख आधी निर्माण झालं की गुदद्वार आधी निर्माण झाले, याच्यानुसार त्यांना एक शब्द वापरलेला आहे, त्यानुसार त्याचे प्रकार. जर मुख प्रथम विकसित होऊन त्यानंतर गुदद्वार विकसित होत असेल तर त्यास प्रोटोस्टोम्स असे म्हणतात. उदाहरणार्थ ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का. ते पण लक्षात ठेवा. प्रोटोस्टोम्समध्ये येणारे कोण? ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा आणि मोलुस्का. 1-2 मिनिट फक्त. ठीक आहे. ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का, प्रोटोस्टोम यांच्यात काय? मुख प्रथम विकसित होऊन त्यानंतर गुदद्वार विकसित होत असेल, प्रोटोस्टोम्स. आणि जर गुदद्वार प्रथम विकसित होत असेल त्यानंतर मुख विकसित होत असेल तर ड्युटिरोस्टोम्स. मुख प्रथम विकसित होत असेल तर प्रोटोस्टोम, गुदद्वार प्रथम विकसित होत असेल तर ड्युटिरोस्टोम. काहींना तर केवळ एकच छिद्र असते जे मुख आणि गुदद्वार दोन्ही भूमिका बजावते, त्यांना अपूर्ण पचन संस्था असते. उदाहरणार्थ निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. ठीक आहे, पुढे बघा. प्रचलनाचे अवयव, ऑर्गन, लोकोमोशन. हालचालीसाठी कोणते अवयव वापरतात? काही जण सरपटतात तर काही पोहतात. ज्याप्रमाणे वरील बाबी लक्षात घेऊन प्राणीसृष्टीची एक उपसृष्टी पडते त्यास मेटाझोआ असे म्हणतात. पूर्वी एकपेशीय प्राणी जसे की अमिबा यांना प्रोटोझोआ या वर्गीकरणाअंतर्गत प्राणीसृष्टीत गणले जाई, परंतु सध्या प्रोटोझोआ, प्रोटिस्टा या सृष्टीत येतात. आणि मग पुढे बघा. हे या सर्व लक्षणांच्या आधारे उपसृष्टी मेटाझोआचे वर्गीकरण पुढील 10 संघात केलेले आहे आणि याच्यात एक टिनोफोरा मी लिहिलेला आहे. वरील 10 संघांचा सविस्तर अभ्यास करू. आता हे तर मी तुमचं पाठ करून घेतलेलं आहे. आता एकदा पुन्हा रिवाईज म्हणजे हे बघून घेऊ. पॉरिफेरामध्ये कोणते येतात प्राणी उदाहरणं ते आपण बघून घेऊ. पॉरिफेरामध्ये सायकॉन, स्पॉन्जिला. सिलेंटरेटामध्ये हायड्रा, सिॲनिमोन, फायझिलिया. नंतर प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये टेपवन, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक. निमॅटहेल्मिंथिसमध्ये ॲस्कॅरिस, वुचेरिया. ॲनेलिडामध्ये गांडूळ, लेचनेरिस. ऑर्थ्रोपोडामध्ये मधमाशी, माशी यांसारखे कीटक, कोळंबी, विंचू. मॉलुस्कामध्ये शंख, शिंपला, अष्टपाद, गोगलगा. इकायनोडर्माटामध्ये तारामासा, सी आर्चिन. हेमिकॉर्डाटामध्ये बेलनोग्लॉसस आणि कॉर्डाटामध्ये सायक्लोस्टोमॅटा, मत्स्य, उभयचे सरीसृप, पक्षी, वसस्तन प्राणी. ठीक आहे, वरील 10 संघांचा सविस्तर अभ्यास करू. आता आपण पुढे 1-1 किंवा 2-2 संघ नीट बघून घेत जाऊ स्टेप बाय स्टेप आणि आपलं ॲनिमल क्लासिफिकेशन कंप्लीट करून घेऊ. धन्यवाद.